विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 1.1 पूर्ण सोडवला होता आणि 2 फक्त एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला दिली होती. पण मी आता तसं करणार नाही आहे. मी पूर्ण 1.3 सोडवून देणार आहे. आता 1.2 मी का नाही सोडवला सांगते. कारण तो ग्राफवर आधारित आहे आणि माझ्याकडे जो बोर्ड आहे तो प्लेन बोर्ड आहे. तर ग्राफचा बोर्ड मी मागवलेला आहे. जर मला अवेलेबल झाला तर मी ग्राफच्या बोर्डवर तुम्हाला एक्झाम्पल्स कशी सोडवायची ती दाखवीन. नाहीतर मी ग्राफ पेपर एनलार्ज करून घेईन आणि तो दाखवीन. ते थोडंसं सेटिंग करायचं आहे मला. पण त्यापर्यंत न थांबता मी 1.3ला सुरुवात करते. प्रॅक्टिस सेट 1.3ला सुरुवात करते आणि 1.3 झाला की मग मी 1.2 घेते. कारण 1.3 हा क्रॅमर्स रूलवर आधारित आहे आणि 1.2 हा ग्राफिकल मेथडने आपल्याला इक्वेशन सोडवायचे. तर 1.3ला आपण सुरुवात करूया. 1.3 मध्ये पहिला प्रश्न बघा काय आहे, फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. तर इथे तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला आहे. तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर डिटर्मिनंट बघा काय आहे, 3, 4, 2, 5 असा हा डिटर्मिनंट आहे. आता त्याने बॉक्सेस दिलेले आहेत, हे 4 रिकामे बॉक्स दिले, तिथे आपल्याला करेक्ट नंबर लिहायचा आहे. तो कसा नंबरचा हिशोब करायचा तो बघा. 3 × 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. म्हणजेच 3 × 5. सो हिअर 3 × 5, 5 I have written in the box. Then minus, this minus sign is important, which is in the formula, original formula. Then 2 × 4, this is the cross multiplication. So I have written here 2 × 4, then is equal to. आता 3 × 5 is 15 and minus, you should note here minus sign is there in the formula, original formula. So here minus and then 8, 2 × 4 is 8, 15 minus 8 is 7. This is the value of determinant. Then another question number 2 is find the values of following determinants. आता पुन्हा एकदा व्हॅल्यूज काढायच्या आहेत. फक्त त्यांनी बॉक्सेस नाही दिले, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढायचे. तर हा पहिला डिटर्मिनंट आहे, -1, 2, 7, 4 हा पहिला डिटर्मिनंट आहे. तर त्याची व्हॅल्यू बघा, -1 × 4 मायनस 2 × 7, 2 × 7 इज इक्वल टू. आता -1 × 4 इज -4, 7 × 2 इज 14 and middle sign is minus. So -4 minus 14 is -18. This is the value of determinant. Then second determinant is 5 minus 7, 3, 0 is equal to, again cross multiplication, 5 × 0 minus 3 × -7, minus 3 × -7. So मायनस जेव्हा कौसाच्या बाहेर असतं तेव्हा कौसातल्या पदाचं चिन्ह बदलतं. म्हणजेच -7 × 3 इज -21. पण हा मायनस असल्यामुळे ते +21 झाले. पुन्हा एकदा सांगते, कौसाच्या बाहेर जेव्हा मायनस साईन आहे तेव्हा कौसातल्या पदाचं चिन्ह बदलतं. म्हणजेच हे -21 आले ते प्लस झाले, ते मी लिहिले. सो 0 + 21 is 21. This is the value of determinant. Then third determinant is 7/3, 3/2, 5/3 and 1/2. This is the determinant. Then again cross multiplication, 7/3 and 1/2 यांचा गुणाकार. Then minus sign, 5/3 and 3/2 यांचा गुणाकार, पुन्हा मल्टिप्लिकेशन. 7 × 1 is 7, 3 × 2 is 6. Then minus sign, 5 × 3 is 15, 3 × 2 is 6 is equal to. आता बघा, डिनॉमिनेटर जेव्हा सेम असतात तेव्हा आपण न्यूमरेटरची वजाबाकी करू शकतो. इथे वजाबाकी आहे म्हणून. जर इथे प्लस असतं तर प्लस केलं असतं. म्हणून 7 - 15 इज -8. -8/6 हा डिनॉमिनेटर सेम आहे, तो इथे लिहायचा. आता मी 2 नी भागलं, 2
3's are 2 3's are 6 and 2 4's are 8. So here -4. Here minus sign, so -4. -4 upon 3 is the value of determinant. Then question number 3 we are going to solve. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करूया आणि 3 मधलं पहिलं एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3 ला बघा काय सूचना आहे वरती. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स विथ युझिंग क्रॅमर्स रूल. म्हणजे तुम्हाला क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने हे तुम्हाला सोडवायचं आहे इक्वेशन. तर पहिलं इक्वेशन आहे 3x - 4y = 10. दुसरं आहे 4x + 3y = 5. आता इथे तुम्हाला डिटर्मिनंट तयार करायचे, 3 डिटर्मिनंट डी, dx आणि dy. डी तयार करत असताना बघा पहिल्यांदा x चे कोइफिशियंट लिहायचे, नंतर y चे कोइफिशियंट लिहायचे -4 3. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिटर्मिनंट सोडवायची एकच पद्धत, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि व्हॅल्यू काढायची. सो 3 × 3 4 × -4 9 + 16 = 25. आता dx = बघा इथे तुम्हाला जे कॉन्स्टंट नंबर आहे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचे, त्याच्यानंतर x dx काढतोय तेव्हा y चे कोइफिशियंट लिहायचे -4 आणि 3. हे लिहिलं, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, त्याच्यानंतर आन्सर आलं 50. आता पुन्हा बघा dy ची आपल्याला व्हॅल्यू काढायची. dy ची व्हॅल्यू काढत असताना पहिल्यांदा 3 आणि 4 म्हणजे x चे कोइफिशियंट लिहायचे, त्याच्यानंतर कॉन्स्टंट नंबर लिहायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 5 × 3 आणि 10 × 4. हियर 5 × 3 is 50 आणि 10 × 4 is -40 = -25. आता आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे x आणि y च्या व्हॅल्यू काढण्यासाठी. तर तो काय फॉर्म्युला आहे बघा. x = dx / dy. dx ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण तिथे 50 / 25 = 2 and y = dy. dy is here. dy -25 upon 25 = -1. सो xy सोल्युशन कसं लिहायचं बघा. xy = 2 and -1 is the solution. आता आपण 1.3 क्वेश्चन सेट जो सोडवतोय त्यातला क्वेश्चन नंबर 3 मधलं दुसरं एक्झाम्पल बघतोय. तर त्यांनी इक्वेशन्स बघा काय दिलेली आहेत. 4x + 3y - 4 = 0. आता -4 हा = साईनच्या लेफ्ट हँडला आहे, तो आपल्याला राईट हँडला करून घ्यायचा आहे, म्हणून = साईनच्या मी राईट हँड साईडला केला, म्हणून -4 चे +4 झाले. आता दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे बघा. 6x = 8 - 5. आता आपल्याला x आणि y हे लेफ्ट हँड साईडला आहेत, म्हणून मी 6x तसेच लिहिले, हे -5y इकडे घेतले = 8. हे आपलं दुसरं इक्वेशन झालं. आता मगाच्याच मेथडनी आपल्याला 3 डिटर्मिनंट तयार करायचे. आता पहिला डिटर्मिनंट कोणता, तर डी करत असताना बघा 4 आणि 6 हे मी x चे कोइफिशियंट लिहिले, 3 आणि 5 हे y चे कोइफिशियंट लिहिले. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 4 is 20, 6 × 3 is 18, so 20 - 18 is 2. हा झाला पहिला डिटर्मिनंट. आता dx बघा, हे 4 आणि 8 हे जे कॉन्स्टंट नंबर आहेत = साईनच्या राईट हँड साईडला ते लिहून घेतले आणि 3 आणि 5 हे लिहून घेतले. म्हणजे dx तयार करताना दुसऱ्यांदा जे लिहायचे ते x y चे कोइफिशियंट असतात 3 आणि 5 हे लिहून घेतले. 5 × 4 is 20, here 20, 8 and 3 is 24, 20 - 24 is -4. देन dy तयार करत असताना आपल्याला पुन्हा एकदा हे जे कॉन्स्टंट हे जे x चे कोइफिशियंट आहेत 4 आणि 6 हे आधी लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला 4 आणि 8 हे जे कॉन्स्टंट नंबर आहेत ते लिहून घ्यायचे. म्हणजे 8 × 4 is 32 आणि 6 × 4 is 24. 32 - 24 is 8. आता मगाशी जसे आपण फॉर्म्युला लिहिले होते x = dx upon d. मग dx किती आहे बघा, -4 upon 2 is -2 आणि y = dy upon d. 8 upon 2 is 4. dy ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 8 upon 2 is 4.
मग सोल्युशन कसं घ्यायचं बघा, एक्स वाय -2 एक्सची किंमत आणि 4 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. We are going to solve example number 3. Here example number 3 is x plus 2y is equal to -1 and 2x minus 3y is equal to 12. आता पुन्हा एकदा डिटर्मिनंट लिहायचे, डी dx आणि dy. डी तयार करायचा. डी तयार करत असताना x चे कोइफिशियंट आधी, नंतर y चे कोइफिशियंट. x चे कोइफिशियंट 1 आणि 2, y चे कोइफिशियंट 2 आणि -3 ते लिहून घेतले. पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into -3 and 2 into 2 here. -3 into 1 is -3, 2 into 2 is -4, so -7. Then dx is equal to, dx चे डिटर्मिनंट तयार करत असताना आपल्याला इथले स्थिर नंबर आधी लिहून घ्यायचे, म्हणजे -112 आणि 2 आणि -3, हे 2 आणि -3. एक्स जेव्हा लिहितो तेव्हा वाय कोएफिशियंट घ्यायचा. पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन, -3 into -1 is 3 and 12 into 2 is -20. Here minus sign, so -24. Answer is -21. Now dy is equal to, again here 1 and 2. 1 and 2 is a coefficient of x and -1 and 12. -1 and 12 are a constant number that I have written here. So 12 into 1 is 12 and -1 into 2 is minus plus. 12 plus 2 is 14. Now formula is x is equal to dx upon d, -21 upon 7. dx is, here I have written dx upon -7, -7 is this, is equal to 3. Then y is equal to dy upon d. Here dy is 40, here 40 divided by -7 is equal to -2. And solution लिहिण्याची पद्धत बघा, xy is equal to 3, this 3 and -2 is the solution. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया. काय आहे फोर्थ एक्झाम्पल बघा, 6x - 4y is equal to -12 आणि 8x - 3y is equal to -2. पुन्हा एकदा 3 डिटर्मिनंट्स तयार करायचे. डी पहिल्यांदा लिहित असताना x चे कोइफिशियंट 6 and 8, त्याच्यानंतर y चे कोइफिशियंट -4 -3 हे कोइफिशियंट लिहिले. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 into -3 is -18 and 8 into -4, but here also minus sign, so 32 -18 plus 32 is 14. dx is equal to, here constant number -12 -2, here I have written. Then x डिटर्मिनंट तयार करतोय म्हणून y चा कोइफिशियंट -4 -3, हा -4 आणि -3 क्रॉस मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर आलं आन्सर 28. dy is equal to, आता x चा कोइफिशियंट 6 and 8 आणि कॉन्स्टंट नंबर -12 -2 -12. Again here cross multiplication. Then answer was 6 into -2 is -12 minus 8 into -12 is plus 96 and total answer is 84. Then x is equal to dx upon d. dx I have written here 28. 28 upon d, value of d is 40. So here 40. So x is equal to 2. Y is equal to dy upon d. dy we have solved already. 84. 84 upon 40 here. So is equal to 6. And the answer is xy is equal to 2 and 6 is the solution. आता आपण फिफ्थ एक्झाम्पलला सुरुवात करूया. बघा फिफ्थ एक्झाम्पल काय आहे, 4m + 6n इज इक्वल टू 54 आणि 3m + 2n इज इक्वल टू 28 असं हे उदाहरण आहे. मग आता क्रॅमर्स रूल ठरलेलं आपलं हे पाचवं उदाहरण आहे. त्याच्या आधीची 4 उदाहरणात आपण जे केलं की डिटर्मिनंट तयार करायचे. हा डिटर्मिनंट आपण तयार करतोय. डिटर्मिनंट तयार करत असताना डी पहिला एक्सच्या व्हॅल्यूज आधी, सॉरी इथे एक्स नाही आहे,
इथे एम आणि एन ही अक्षरं आहेत, त्यामुळे इथे एमचा जो कोइफिशियंट आहे तो पहिल्यांदा आणि नंतर एनचे कोइफिशियंट आहेत ते लिहून घ्यायचे. म्हणजे नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपली पद्धत ठरलेली आहे डिटर्मिनंट सोडवायची. क्रॉस मल्टिप्लिकेशन हियर अँड हियर. सो 4 into 2 is 8 and 6 into 3 are 18 minus 18. So 8 minus 18 is equal to minus 10. Then now dm is equal to, again constant numbers are here, 54 and 28, and coefficient of n 6 and 2 are here. Again cross multiplication. Then we have calculated 108 minus 168 is equal to minus 60. Value of dm is minus 60. Then dn is equal to 4 and 3. Here coefficient of n is 4 and 3. So 4 and 3, and constant number here I have written. Again cross multiplication, 28 into 4 112, and 54 into 3 is 162. Middle sign is minus, so answer is minus 50. Then m is equal to dm divided by d. dm is minus 60, so minus 60, and d is minus 10, here minus 10, so m is equal to 6, and n is equal to dn is minus 50 upon d is equal to minus 10, so answer is 5. Then here we have to write m and n. n is equal to 6 and 5. Here 6 and 5 is the solution. आता प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं लास्ट एक्झाम्पल आपण बघतोय, विच इज नंबर इज 6. ह्याच्यात बाकी आत्तापर्यंत तुम्ही बघितलं डिटर्मिनंट कसे तयार करायचे, कसे सोडवायचे, ते सगळं सेम आहे. फक्त बघा हे एक इक्वेशन पहिलं दिलंय त्यांनी, 2x + 3y = 2. हे आपल्या लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आहे. हे सुद्धा लिनियर इक्वेशनच आहे, फक्त थोडंसं आपल्याला ते सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे, कारण x - y/2 = 1/2 असं केलेलं आहे. आता बघा इथे x ला डिनॉमिनेटर नाही, तो समजा x ला आपण 1 डिनॉमिनेटर लिहून घेतला तर तुमच्या लक्षात असं येईल इथे 1 डिनॉमिनेटर आहे आणि इथे 2 डिनॉमिनेटर आहे. म्हणजे आपल्याला x आणि y चे डिनॉमिनेटर सारखे करून घेतले पाहिजेत. म्हणजेच 2 ने x ला मल्टिप्लाय करायचं आणि 1 ने y ला करायचं, = 1/2 लिहायचं. म्हणजेच 2x here I have written, then 1y is simply y, so minus y, here minus sign, so minus y upon 2. आता डिनॉमिनेटर सेम झाला, = 1/2. हा 1/2 बघा, हा आता डिनॉमिनेटर सेम झाला. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 2 into 2x minus y, 2 into 2x minus y, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि 2 into 1 is 2. आता बघा हा 2 आहे, हा राईट हँड साईडला नेला तर 2/2 होईल. म्हणजेच 2x minus y हे तसेच ठेवले आणि हा 2 इकडे नेला, 2/2 is 1. सो 2x minus y = 1. हे आपलं दुसरं इक्वेशन झालं. आता आपल्याला डिटर्मिनंट नेहमीच्याच पद्धतीने तयार करायचे आहेत, पण हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन विच इज सिम्प्लिफाईड, ते वापरून आपल्याला डिटर्मिनंट नेहमीप्रमाणे d = these values, then dx = these values, and dy = these values. I have explained many times in this video, so you are knowing how to write d, dx and dy, and values of d is -8, value of dx is -5, value of dy is -2. Then x = value is 5/10 and y value is 1/4. So xy = 5/8 and 1/4. ह्यामधले मी एक्सप्लेन केलं नाही आहे, कारण हे तुम्हाला भरपूर वेळा एक्सप्लेन केलेलं आहे की क्रॉस मल्टिप्लिकेशन करा,
मग मायनस साईन द्या, हे सगळं सांगितलंय मी पुष्कळ वेळा.